In a very unfortunate incident at Mahad in Raigad district on Mumbai-Goa National Highway yesterday, a bridge was washed out. There were heavy rains in the catchment area of Mahabaleshwar, which led to high pressure flooding on the river Savitri, and the bridge, which was very old bridge, got collapsed. In fact, there were two parallel bridges, one new bridge and one old bridge. The old bridge was constructed in the British times, and it was also used, a single lane traffic was used on that bridge, and that bridge, due to the heavy pressure of water, got collapsed. As of now, the reports which we have confirms that two state transport buses are missing. They were carrying in total 18 passengers, one driver each and one conductor each, total number 22. Rest of the damage is, the assessment is being taken. The NDRF teams have reached and they are trying their level best to have the relief and rehabilitation, and a massive search is also going on. Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji spoke to me this morning. He also assured all help from the central government. All our officials, teams are trying to handle the situation, and right now a desperate attempt is being made to locate what all the buses have gone into the river. So all the teams are put together and they are trying their level best. So Coast Guard has also put the one chopper in the rescue and such operations. No, the entire NDRF team is there, and NDRF together with the Coast Guard, the rowing boats, the choppers, all type of equipments have reached there. सर महाड़ में जो दुर्घटना हुई उसको लेकर के अब तक क्या अपडेट्स है रेस्क्यू और रिलीफ ऑपरेशन? देखिए, एक बड़ी दर्दनाक घटना महाड़ में हुई है. कल महाबलेश्वर के कैचमेंट एरिया में बहुत ज़्यादा बारिश थी, जिसके कारण महाड़ से गुजरने वाली जो सावित्री नदी है उसको वहाँ पर बहुत ज़्यादा पानी का प्रेशर तैयार हुआ और बाढ़ आई, और उस बाढ़ के चलते वहाँ पर एक पुलिया ढह गया. मूल रूप से वहाँ पर पैरेलली दो पुलिये जाते हैं, एक नया है और एक अंग्रेजों के जमाने में कंस्ट्रक्ट किया हुआ है. ये दोनों यूज किए जाते थे. ये जो दूसरा पुराना पुलिया था इसके ऊपर एक लेन ट्रैफिक छोड़ा जाता था ताकि ट्रैफिक ईज हो. कल ये जब बहुत ज्यादा प्रेशर तैयार हुआ तो ये पुराना पुलिया उस प्रेशर को सहन नहीं कर पाया, वो ढह गया, और जिसके चलते अभी प्राथमिक अंदाजा ये है कि दो स्टेट ट्रांसपोर्ट की बसेस जो है वो उसमें बह गई है. इन बसेस में कुल दोनों बसेस में मिलाकर 18 प्रवासी थे. दोनों बसेस में एक एक ड्राइवर एक एक कंडक्टर था, तो कुल मिलाकर 22 लोगों की मृत्यु इसमें हुई है, या वो लोग अभी कंफर्म तौर पर नहीं कहा जा सकता, पर लापता है. तो ये सारा सर्च ऑपरेशन अभी चल रहा है. आज सुबह आदरणीय प्रधानमंत्री जी ने भी मुझसे इस संदर्भ में बात की, और पूरी सूचनाएं लेने के बाद उन्होंने मुझे ये कहा कि केंद्र सरकार की सारी मदद हमको इसमें मिलेगी. अभी एनडीआरएफ की जो टीम है वो पहुंच चुकी है. बड़े पैमाने पर रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है, हेलीकॉप्टर हो, चाहे चूंकि मौसम खराब है तो उसमें भी सारा रिलीफ करते समय काफी उसमें कठिनाइयां है, लेकिन फिर भी बोट्स वगैरह सारी चीजें वहां पहुंची हुई है. मैसिव ऑपरेशन अभी वहां चल रहा है. सर ज्या प्रकारे काल महाडमध्ये पूल वाहून गेला त्यानंतर ते रेस्क्यू आणि रिसर्च ऑपरेशन ते कसं चाललंय? अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये महाड इथे सावित्री नदीवरचा एक पूल हा काल वाहून गेला. महाबळेश्वरच्या कॅचमेंट एरियामध्ये प्रचंड त्या ठिकाणी पाऊस झाला आणि त्याच्यामुळे एक मोठं प्रेशर हे सावित्री नदीवर त्या ठिकाणी तयार झालं, आणि त्याला जो पूर आला त्या पुरामुळे हा पूल त्या ठिकाणी वाहून गेल्याचं लक्षात येत आहे. मुळात या ठिकाणी दोन पूल आहेत, पॅरलली ते दोन पूल आहेत. एक नवीन पूल आहे आणि हा जुना पूल होता. इंग्रजांच्या काळात बांधलेला हा पूल होता.
आणि या पुलाला ते प्रेशर सहन न झाल्यामुळे हा पूल त्या ठिकाणी वाहून गेलाय. दोन्ही पुलांवरनं ट्रॅफिक जायचं, एक लेन ट्रॅफिक हे या पुलावरनं सोडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता इनिशियली जे काही माहिती लक्षात येते आहे त्यात आपल्या राज्य परिवहन मंडळाच्या 2 बसेस या वाहून गेल्याचं लक्षात येत आहे, ज्याच्यामध्ये 18 पॅसेंजर्स होते आणि एक ड्रायव्हर आणि एक कंडक्टर असे 22 लोक हे या बसेसमध्ये एकूण होते आणि ते वाहून गेल्याचं लक्षात येत आहे. त्या दृष्टीने आज सकाळी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी देखील माझ्याशी फोनवरनं वार्ता केली आणि सगळी माहिती घेतली आणि केंद्र सरकारच्या वतीनं सगळी मदत त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. त्यांनी एक रेस्क्यूचं ऑपरेशन त्या ठिकाणी आणि रिलीफचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात शोध मोहीम ही सुरू झालेली आहे. हेलिकॉप्टर्स असतील, बोटी असतील, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. वातावरणातली परिस्थिती देखील थोडासा त्याच्यावर इफेक्ट करते आहे, पण संपूर्ण प्रशासन पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यरत झालंय. रात्री देखील प्रशासन त्या ठिकाणी लगेच पोहोचलं होतं. मी स्वतः रात्री कलेक्टर एसपी यांच्या संपर्कात होतो. 3-3:30 वाजेपर्यंत साधारणपणे त्यांच्याशी सातत्याने मी संपर्कात होतो. पण रात्री कुठले ऑपरेशन करणं याकरता शक्य नव्हतं की प्रचंड अंधार होता आणि त्यामुळे ते काही शक्य नव्हतं. पहाटे लगेच पुण्यावरनं एनडीआरएफची टीम आणि बाकी सगळ्या टीम ज्या आहेत, काही टीम रात्री सकाळपर्यंत पोहोचल्या, काही थोडे 8-9 वाजेपर्यंत सगळ्या टीम्स त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की आता जे काही हे वाहून गेलेले वगैरे आहेत यांना शोधून काढण्याचा प्रयत्न चालू असेल.